त्यानंतर सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं उद्या दिल्लीमध्ये सर्व पक्ष बैठक बोलावलेली आहे। अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकार या बैठकीमध्ये सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करणार आहे। त्याचबरोबर या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवरती चर्चा होणार आहे। ते येत्या 20 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन असेल आणि या पार्श्वभूमीवरती ही सर्व पक्ष बैठक बोलावण्यात आली आहे। रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देतात। रामराजे, दरवर्षीप्रमाणे यावर्षीचं अधिवेशन महत्त्वाचं असणार आहे, मात्र यावर्षीच्या अधिवेशनाला अधिक महत्त्व आहे कारण महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनामध्ये मांडली जाणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ही होणारी बैठक, या बैठकीमध्ये कोणकोणते पक्ष सहभागी होतील सरकारनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत? बिलकुल जवळपास सर्वच पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे। परंतु महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की उद्धव ठाकरे गटाचा आणि टीएमसी तृणमूल काँग्रेस या दोघांचा, कारण या दोन्ही पक्षातील खासदार दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले आहेत आणि त्यांना मान्यता पण मिळालेली आहे। तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचे खासदार हे एनसीपीआय या पार्टीमध्ये गेलेले आहेत आणि त्यांना सुद्धा वेगळ्या गटाची मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे हे दोघं उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि ममता बॅनर्जी यांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेतोय, सर्वपक्षीय बैठकीला जातात का, बहिष्कार टाकतायत का या बैठकीमध्ये जाऊन विरोध दर्शवतायत, हे पाहणं गरजेचं आहे। आणि त्यासोबत इतर विरोधक म्हणजेच की काँग्रेसची काय भूमिका असणार आहे, त्याचबरोबर इतर महत्वाच्या विरोधी पक्षांची, लेफ्ट पार्टींची काय भूमिका असणार आहे, ते उद्याच या संपूर्ण बैठकीच्या दरम्यान कळेल। आणि त्याचबरोबर एनडीए म्हणून कोणकोणत्या मुद्द्याला अधिवेशनामध्ये सामोरे जावं लागणार आहे या संदर्भातची सुद्धा एक प्रकारे उजळणी जी आहे ती उद्या या बैठकीमध्ये होऊ शकते। उद्या सकाळी 11 वाजता ही बैठक आहे। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रीकांत शिंदे गटनेते ते बैठकीला असतील, तर उद्धव ठाकरे यांचे गटनेते जे आहेत ते अरविंद सावंत आहेत आणि राज्यसभेतले संजय राऊत आहेत। या दोघांपैकी कोणी या बैठकीला जाते का ते पाहणं गरजेचं आहे। दुसरीकडे एनसीपीचे सुप्रिया सुळे आहेत, परंतु त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे कदाचित अमोल कोल्हे हे या बैठकीला जाऊ शकतात आणि टीएमसी कडून मात्र आता कोणते जाऊ शकतात का खासदार या बैठकीला ते सुद्धा बघावं लागणार आहे। आणि म्हणूनच उद्या सकाळची 11 वाजताची बैठक ही वादळी होण्याची शक्यता आहे। नक्कीच रामराजे, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।